पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. देशाच्या अर्थसंकल्पातून मराठवाड्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठा हातभार मिळावा यासाठी या अर्थसंकल्पातून मराठवाड्यातील उद्योजकांनी मोठ्या आशा व्यक्त केल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगर येथील लोकांच्या अर्थसंकल्पातून काय आहेत अपेक्षा ते पाहूयात. औद्योगिक क्षेत्राला भल्या मोठ्या अपेक्षा या बजेटमधून आहेत. आपल्यासोबत उत्सव सर आहेत आणि मिहीर सर आहेत, हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, काय सांगाल? औद्योगिक क्षेत्राला बराच मोठा फटका बसतो, कारण जर योग्य त्या पद्धतीने बजेट नसेल, नियमावलीचं पालन केलं जात नसेल, पॉलिसीज नसतील तर या बजेटमधून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? 1 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट छत्रपति संभाजी नगर में ऑलरेडी आया है। इनफैक्ट उसको रिलेटेड और जो करंट उद्योगपति ऑलरेडी यहाँ पे हैं, उसको रिलेटेड सबसे नंबर वन तो हमको इंफ्रास्ट्रक्चर की कैटेगरी में वी आर होपिंग कि बजट बहुत अच्छा हो, ताकि सिटी का इंफ्रास्ट्रक्चर करंट जो उद्योजक हैं उनके लिए, प्लस जो लोग आ रहे हैं उनके लिए जो ट्रांजिशन होगा, जो इन्वेस्टर्स नए आ रहे हैं, वो बहुत अच्छा होगा। एक हमको वो मेजर चीज़ जो है, वी आर होपिंग दैट द बजेट फॉर इंफ्रास्ट्रक्चर बहुत अच्छा निकले। आज जर बघितलं तर R&D मध्ये फोकस हा आपला फार कमी आहे आपल्याकडच्या इंडस्ट्रीजचा. जर बजेटमध्ये R&D साठी काही वेगळ्या पर्टिक्युलर स्कीम्स जर आल्या तर इंडस्ट्रीना R&D मध्ये इन्व्हेस्ट करणं हे आज बोझं वाटणार नाही. आणि जर आपल्याकडे पेटंट्स आणि टेक्नॉलॉजीज डेव्हलप झाल्या तर इकडनं देशाला आपण केटर करू शकू आणि इंडस्ट्री जास्ती भक्कम होऊ शकते. अर्थसंकल्पातून मोठा दिलासा देण्याची मागणी जी आहे ती या ठिकाणी उद्योजक करतायत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.